एका भोंदू बाबामुळं महाराष्ट्राचं राजकारण हादरलं. पण खरा प्रश्न असा आहे की भोंदू बाबा मोठा की त्याच्या चरणाशी बसणारे नेते. नाशिकमधील अशोक खरात अटकेत आणि आता आरोप थेट मंत्र्यांवर, आमदारांवर आणि धक्कादायक म्हणजे काही मोठी नावं अजूनही पडद्यामागे लपलेली आहेत. आज आपण उघड करणार आहोत या प्रकरणामागचं संपूर्ण राजकीय गणित. तर नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात विशेष खास. तर मंडळी, नाशिकमधील तथाकथित भोंदू अशोक खरात याला अटक झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं आहे. या प्रकरणानं फक्त गुन्हेगारीच नाही तर थेट राजकारण आणि सत्तेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, भोंदू बाबा गुन्हेगार आहेच, पण त्याला प्रतिष्ठा देणारे राजकारणी त्याहून मोठे गुन्हेगार आहेत. राऊत यांनी थेट सरकारला आव्हान दिलं आहे. खरातच्या दरबारात जाणाऱ्या 40 आमदार, खासदार आणि मंत्र्यांची यादी जाहीर करा. जर सरकार त्यांच्या पाठीशी नसतं तर ही नावं आत्तापर्यंत समोर आली असती, असा गंभीर आरोपही त्यांनी केलेला आहे. राऊत यांनी काही मोठ्या नेत्यांवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. यांना चौकशीसाठी बोलवलं का, असा थेट सवाल त्यांनी केला आहे. अशोक खरातसारखा भोंदू बाबा मोठ्या नेत्यांपर्यंत कसा पोहोचला? कोण आहे तो मध्यस्थ? सरकारमधील दलाल कोण आहे? हे प्रकरण फक्त एका भोंदू बाबाचं नाही, हे आहे लोकांच्या विश्वासाचा गैरवापर, राजकारणातील अंधश्रद्धा आणि सत्तेचा गैरवापर. खरं सत्य अजून बाहेर यायचं आहे आणि जर ही 40 नावं समोर आली तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येऊ शकतो. तुमचं मत काय? भोंदू बाबा मोठा की त्याला साथ देणारे नेते? कमेंट करा. अशाच एक्सपोज व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.